हे शेतकऱ्यांचा जो मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना जे अनुदान मिळालेलं आहे ते अनुदान या लोकांनी लाटलेलं आहे, परस्पर वर्ग केलेला आहे। जर का यांचे सर्व ऑनलाईन ट्रान्झॅक्शन चेक केले तर निश्चितच यांचं बरंच मोठं रॅकेट बाहेर निघेल। आणि हा गुन्हा किती वाजता दाखल केला? सकाळी 3 वाजता। म्हणजे सर्व काळे कृत्य यांनी करायची आणि अंधाराचे गुन्हे दाखल करायचे। आणि कोणाला? तर 2 कर्मचाऱ्यांना त्याच्यात आरोपी करण्यात आलं। माझं स्पष्ट मत आहे, हे 1-2 कर्मचाऱ्यांचं काम नाही, हा कोटी 2 कोटीचा घोटाळा नाही, हा तब्बल 40 ते 50 कोटीपर्यंत हा घोटाळा जाईल। म्हणून याची खरी चौकशी होण्यासाठी या गुन्हेगारांना एकालाही अटकपूर्व जामीन मिळणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी।